एखाद्या कृतीविषयी देशवासियांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होणं, त्याचे पडसाद उमटणं ही गोष्ट नवीन नाही। पण जेव्हा शत्रू राष्ट्र देखील देशाचा दबदबा मान्य करतात तेव्हा त्याची चर्चा होते आणि सध्या हेच घडतंय भारताबद्दल। भारताच्या वाढत्या आर्थिक आणि रणनीतीच्या पातळीवरचं वर्चस्व आता चीनने देखील मान्य केलंय। चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतातील सकारात्मक परिवर्तनाची प्रशंसा करण्यात आली आहे। भारत आर्थिक विकास, सामाजिक न्यायामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून प्रमुख शक्ती म्हणून उदयाला आला आहे। प्रचंड आत्मविश्वास, बळकट देश असं भारताचं दर्शन होतंय। भूराजकीय दृष्ट्या भारताचा प्रभाव वाढलाय। वेगाने होत असलेल्या आर्थिक आणि सामाजिक विकासामुळे रणनीतीच्या पातळीवर देखील देशाबद्दलचा विश्वास वाढलाय आणि म्हणूनच भारत आपला विचार सक्षमपणे मांडणं आणि त्या दृष्टीने सक्रिय वाटचाल करत असल्याचं मत ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून मांडण्यात आलंय। शांघायमधल्या फुदान विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे संचालक झांग जियाडोंग यांनी लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक आणि प्रशासन त्याचबरोबर परराष्ट्र धोरणात भारताच्या उल्लेखनीय प्रगतीचं कौतुक करण्यात आलंय। भारत आत्मविश्वासाने पुढे जातोय आणि जगासाठी हा एक महत्त्वाचा देश बनलाय। जागतिक व्यापार, संस्कृती, अर्थव्यवस्था, राजकारण यासह अनेक बाबतीत देश वेगाने प्रगती करतोय। गेल्या 10 वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने या सगळ्या क्षेत्रात चांगला दृष्टिकोन स्वीकारलाय असा उल्लेख ग्लोबल टाइम्सच्या लेखामध्ये करण्यात आलाय। स्वप्नातून वास्तवतेला भिडणारं धोरण भारताने तयार केलं असे गौरवोद्गार देखील यामध्ये आहेत। या व्यतिरिक्त या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा करण्यात आली आहे। जगातल्या प्रमुख देशांसोबत असलेले संबंध ही भारताच्या सर्वव्यापक दृष्टिकोनाची ओळख करून देणारी आहे आणि या मुद्द्यावर त्यांनी अमेरिका, जपान आणि रशिया यासारख्या प्रमुख जागतिक शक्तींसोबत भारताचे मजबूत संबंध कसे आहेत याचा उल्लेख देखील केलाय। रशिया आणि युक्रेन संघर्षात भारताच्या भूमिकेची देखील यामध्ये नोंद आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत अधिक मजबूत, ठाम आणि सकारात्मक वाटत असल्याचं देखील झांग यांनी या लेखात म्हटलंय। त्यामुळे भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होत जगाचं मार्गदर्शक व्हायचंय आणि येणाऱ्या काळात भारत महासत्ता असलेल्या देशांच्या यादीत नाव नोंदवू शकण्याच्या स्पर्धेत आहे असाही उल्लेख यामध्ये आहे। चीन सारख्या बलाढ्य देशाला मागे टाकण्यासाठी आवश्यक ती गुणवत्ता भारताकडेही आहे हे लष्करी तज्ञही मान्य करतात। त्यामुळे येणाऱ्या काळात जगभरात भारताचा डंका आणखी जोरदार गाजणार अशी सदिच्छा व्यक्त करूयात। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा।